Good morning, friends. Today we will going to see the problem on development of a square prism. A square prism side of base 45 mm, axis length 90 mm, has its axis vertical and rectangular faces are equally inclined to VP. A square hole of side 30 mm is drilled through the prism completely such that the axis of hole is perpendicular to VP and bisects the axis of vertical square prism. The sides of square hole are equally inclined to HP. Draw development of lateral surfaces with effect of hole. हा आपल्या समोर दिलेला एक प्रॉब्लेम आहे. A square prism of side of base 45 mm and axis length 90 mm. स्क्वेअर प्रिझम आहे, त्याचा जो काय बेस असणार आहे तो स्क्वेअर प्रिझमचा तो 45 mm आहे. जी काय ओव्हरऑल लेंथचे जे काय ॲक्सिसची लेंथ किंवा ते आपण प्रिझमची लेंथ म्हणू आपण त्याला, जे आहे ते 90 mm आहे. हॅज इट्स ॲक्सिस व्हर्टिकल अँड रेक्टँग्युलर फेसेस आर इक्वली इन्क्लाइंड टू व्हीपी. त्याचा जो काय ॲक्सिस आहे तो व्हर्टिकल आहे आणि जे काय रेक्टँग्युलर फेसेस असणार आहेत त्या स्क्वेअर प्रिझमच्या त्या इक्वली इन्क्लाइंड टू व्हीपी मीन्स व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल प्लेनला इक्वली इन्क्लाइंड आहेत. आपण हा प्रिझम काढत असताना काय करायला पाहिजे, पहिल्यांदा हे दोन रेफरन्स लाईन आपण काढून घेतल्या पाहिजे. फर्स्ट वे टू ड्रॉ दिस टू रेफरन्स लाईन्स. त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय, आफ्टर ड्रॉइंग दिस रेफरन्स लाईन सिलेक्ट वन पॉईंट, फिक्स वन पॉईंट. हा पॉईंट फिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, देअर इज कंडिशन दॅट रेक्टँग्युलर फेसेस ऑफ द स्क्वेअर प्रिझम आर इक्वली इन्क्लाइंड टू व्हीपी. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, हा पॉईंट घेतल्यानंतर इकडून 45 डिग्री अँगल घ्यायचा. आफ्टर दॅट टेकिंग द अँगल ऑफ 45 डिग्री आपल्याला काय करायला पाहिजे, वी हॅव टू ड्रॉ दिस लाईन. त्यानंतर या बाजूनं 45 डिग्रीचा अँगल घ्यायचा, ही लाईन आपण ड्रॉ करायला पाहिजे. या दोन्ही लाईनचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे 45 mm डिस्टन्स असणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायला पाहिजे, इथला जो काही पॉईंट असणार आहे या पॉईंटमधून इथून 90 डिग्री अँगल टाकून घेऊन ही लाईन काढली पाहिजे. आणि हा जो काही आपल्याला पॉईंट मिळणार आहे इथून 90 डिग्रीचा अँगल टाकून आपल्याला ही पुढची लाईन काढली पाहिजे. त्यानंतर आपल्याला जो काय मिळतो 45 mm बाय 45 mmचा स्क्वेअर आपल्याला तिथं तयार होतो. इक्वली इन्क्लिनेशन म्हणजे काय, दोन्ही बाजूला आपल्याला काय करायला पाहिजे, 45 डिग्रीचा अँगल घेतला पाहिजे. दॅट इज वी कॅन से दॅट इक्वली इन्क्लाइंड टू व्हर्टिकल प्लेन. नंतर काय करायला पाहिजे, याचे जे काही कॉर्नर पॉईंट्स आहेत, वी हॅव टू गिव्ह द नेमिंग फॉर ईच कॉर्नर. द नेम्स आर गिव्हन ॲज A, B, C, D. After that we have to go for front view of vertical prism. While drawing the front view we have to take the projection of these all corner points in the front view. हे जे काही आपले कॉर्नर पॉईंट आहेत हे सगळ्यांचे आपल्याला काय करायला पाहिजे, प्रोजेक्शन आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये घेतली पाहिजे. काय केलं आपण, ABCD या पॉईंटमधून आपण प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ केल्या. त्याच्यानंतर याची जी काही हाईट असणार आहे, ही जी आहे ती या प्रिझमची हाईट आहे, तिची हाईट आहे ती किती आहे, 90 mm ॲक्सिसची लेंथ दिलेली आहे. मग काय केलं आपण, या लाईनपासून वर 90 mm डिस्टन्सवर आपण काय केली, ही नेक्स्ट प्रोजेक्शन लाईन घेतली. त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, पुढची कंडिशन सांगितलेली आहे, अ स्क्वेअर होल ऑफ साइड 30 mm इज ड्रिल्ड थ्रू द प्रिझम completely such that axis of hole is perpendicular to VP and bisect the axis of vertical square prism. जो काय आपल्याला स्क्वेअर होल काढायचा आहे त्याची लेंथ आहे 30 बाय 30 mm. आणि तो काय करते, तुझा जो काय स्क्वेअर होलचा जो काय ॲक्सिस असणार आहे तो काय करतो, या व्हर्टिकल प्रिझमचा जो काय ॲक्सिस आहे त्याला बायसेक्ट करतो. तर व्हर्टिकल प्रिझमचा ॲक्सिस आपण कसं मिळतो, याचे जे काही कॉर्नर पॉईंट आहेत हे कॉर्नर्स जोडले, त्यानंतर जिथं कुठं आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळतो तो झाला काय ॲक्सिस. मग याचं प्रोजेक्शन काय केलं आपण, ॲक्सिसचं फ्रंट व्ह्यूमध्ये घेतलं. म्हणजे हाच काय काम करतो इथं, ॲज अ ॲक्सिस म्हणून काम करतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, जो काय स्क्वेअर होल असणार आहे स्क्वेअर होलचा ॲक्सिस ह्या व्हर्टिकल प्रिझमच्या ॲक्सिसला काय करतो, बायसेक्ट करतो. म्हणून काय करायला पाहिजे, यातून याचं हाफ डिस्टन्स घ्यायला पाहिजे. 90चा हाफ डिस्टन्स घेतलं 45 mm. इथून 45 mm वर आपल्याला जो काय पॉईंट मिळतो तो असणार आहे या व्हर्टिकल ॲक्सिसला बायसेक्ट करणारा पॉईंट. या पॉईंटमधून आपण काय करतो, ही नेक्स्ट प्रोजेक्शन लाईन काढून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, वी हॅव टू ड्रॉ द स्क्वेअर होल. व्हाईल ड्रॉइंग दिस स्क्वेअर होल, स्क्वेअर होल काढण्याच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे,
30 mm बाय 30 mm चा स्क्वेअर साईडला काढून घेतला पाहिजे. 30 mm बाय 30 mm चा स्क्वेअर आपण साईडला काढून घेतला. याचे पण जे काही कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरला नाव दिलं 1 2 3 4 असं आपण या कॉर्नरला नेमिंग दिलं. त्याच्यानंतर हे जे काही कॉर्नर पॉईंट आहेत ते कॉर्नर पॉईंट जोडून घेतले. ते कॉर्नर पॉईंट जोडून घेतल्यानंतर जो काही इंटरसेक्शन पॉईंट मिळतो त्याला आपण नेम दिलं O. त्याच्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेस करायची आहे. ती प्रोसेस काय करायची आहे, हा जो काय O पॉईंट आहे, O पॉईंट पासून ते हा जो काय पुढचा कॉर्नर पॉईंट असणार आहे, प्रत्येक कॉर्नर पॉईंटचं जे काय डिस्टन्स असणार आहे सेम असणार आहे. O पासून 1चं डिस्टन्स सेम असणार आहे, O पासून 2चं डिस्टन्स सेम असणार आहे, O पासून 3चं डिस्टन्स सेम असणार आहे, O पासून 4चं डिस्टन्स सेम असणार आहे. तेच काय केलं आता आपण, इथला जो काही पॉईंट आहे इंटरसेक्ट करणारा, बायसेक्ट करणारा, त्या पॉईंटवर घेतलं. नंतर इथं काय केलं आपण मार्किंग केलं. हे मार्क केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे की आपल्याला हे पॉईंट आपल्याला जोडून घेतले पाहिजे. हे पॉईंट आपण इथे जोडून घेतोय. हे पॉईंट जोडून घेतल्यानंतर हा जो काही पॉईंट असणार आहे याला आपण O म्हणूया. याला आपण नेमिंग देऊया 1 2 3 4. हा झाला आपला 30 mm बाय 30 mm चा स्क्वेअर तयार होतो. ते स्क्वेअर होल तयार होतं. त्याच्यानंतर काय करायचं, जो काही आपले जे काही डॉटेड प्रोजेक्शन लाईन आपण घेतल्या होत्या व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझमच्या, त्या आपण कंप्लीट करूया. इथं स्क्वेअर होल आहे, त्यामुळे स्क्वेअर होलच्या इनसाइडला आपण डार्क लाईन काढणार नाही आहे, कारण तिथे सांगितलं आहे देअर इज अ स्क्वेअर होल. त्याच्यानंतर आपली जी काय पुढची स्टेप असणार आहे, याचे जे काय कॉर्नर पॉईंटचे प्रोजेक्शन असणार आहे, हे आपलं स्क्वेअर होल आहे. हा आपला पूर्ण व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम आहे. ज्यावेळी आपण टॉप व्ह्यूमधून बघणार आहे त्यावेळी हे स्क्वेअर होल आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहे, त्याचे प्रोजेक्शन खाली घेणार आहे, टॉप व्ह्यूमध्ये घेणार आहे. ते बघा आपण कसे घेतो. फ्रंट लाईनला प्रोजेक्शन घ्यायचे आणि इथं डॉटेड लाईन दाखवायची. ही आपली डॉटेड लाईन. डॉटेड लाईन काय सांगते की तिथं हिडन पार्ट आहे, त्या स्क्वेअर होलचा हिडन पार्ट आहे. ज्यावेळी आपण टॉपिंगमधून बघतो त्यावेळी आपल्याला समजतं. त्याच्यानंतर आपल्याला नेमिंग दिलं पाहिजे. वरचंच नेमिंग खाली घेतो आपण 1 1 3 3. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, हा झाला आपला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ऑफ स्क्वेअर प्रिझम हॅव्हिंग स्क्वेअर होल ऑफ 30 बाय 30 mm. आपला हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू इथं कंप्लीट होतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट काढायला सुरुवात करायची आहे. डेव्हलपमेंट काढत असताना काय करायचं, हा जो काय ॲक्सिस आहे, ॲक्सिसला पॅरलल लाईन घ्यायची. ॲक्सिसला आपण पॅरलल लाईन घेतली. ॲक्सिसला पॅरलल लाईन घेतल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, हा जो काय टॉप व्ह्यू असणार आहे, टॉप व्ह्यूचा किंवा हे जो काय एजेस असणे तिचा, हा जो काय स्क्वेअर आहे टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला दिसणारा, त्याची आपल्याला पेरीमीटर काढली पाहिजे. पेरीमीटरसाठी फॉर्म्युला काय असणार आहे, सम ऑफ ऑल साईड्स. सम ऑफ ऑल साईड्स मला किती आहेत, नंबर ऑफ साईड्स किती आहेत, 4 आहेत. मग
एका साईडची लेंथ किती आहे 45 mm. 45 प्लस 45 प्लस 45 प्लस 45 हे होते आपलं पेरिमीटर. हे टोटल होतं 180 mm. हे टोटल होतं 180 mm. मग आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये काय करायला पाहिजे, हा जो काही पॉईंट आहे या पॉईंटपासून पुढं 180 mm डिस्टन्सवर, त्या पॉईंटपासून पुढं 180 mm डिस्टन्सवर आपल्याला पुढची प्रोजेक्शन लाईन घेतली पाहिजे. त्या पॉईंटपासून पुढं डिस्टन्स असणार आपलं 180 mm. इथंपर्यंत आपण डिस्टन्स टाकूया 180 mm. साधारणतः इथे येईल. हे दोन्ही पॉईंट आपण जोडले की हा आपला साईड व्ह्यू मधला आपल्या डेव्हलपमेंट मधला रेक्टँगल तयार होतो. हे सगळं आपल्याला फेंट लाईननं प्रोजेक्शन करायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचे आहे, सगळे पॉईंट्स प्लॉट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा इकडे घेत असताना कसे हे पॉईंट ABCD हे जे काही पॉईंट आहेत हे आपण काय केले फ्रंट व्ह्यूमध्ये घेतले. त्याच्यानंतर 1 2 3 4 हे जे काही पॉईंट आहेत ते टॉप व्ह्यूमध्ये घेतले. 1 1 घेतला इकडं, 2 4 इथं घेणं गरजेचं आहे. ह्या डीच्या ठिकाणीच असणार ते 2, 4 इथं बीच्या ठिकाणी सुद्धा असणार 2, 4. बाय प्रॅक्टिस तुम्हाला पॉईंट कसे घ्यायचे ते लक्षात येत जातील. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट काढायला सुरुवात करायची आहे. आपण काय करूया, या जो काय ए पॉईंट आहे इथून आपण काय करूया डेव्हलपमेंट काढायला स्टार्ट करूया. त्याच्यानंतर आपल्याला कंपास घ्यायचा आहे. याला आपण नाव देऊया पॉईंट ए. ए पासून आपल्याला काय करायचं आहे 1चं डिस्टन्स घ्यायचं आहे. वी हॅव टू टेक द डिस्टन्स फ्रॉम ए टू 1. ए पासून काय केलं आपण 1चं डिस्टन्स इथं या प्रोजेक्शन लाईनवर प्लॉट केलं. इथं नेम दिलं 1. त्याच्यानंतर पुढं 1 पासून बीचं डिस्टन्स घ्यायचं आहे. 1 पासून बीचं डिस्टन्स घेतलं किंवा 1 वर ठेवलं, इकडं आपण प्लॉट केलं 1 to B. त्याच्यानंतर पुढं बी पासून 3चं डिस्टन्स घ्यायचं आहे. तर काय केलं आपण बी पॉईंटवर ठेवलं, बी पासून 3 पॉईंट आपण मार्क करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे 3 पासून या सीचं डिस्टन्स घ्यायचं आहे. 3 पासून सीचं डिस्टन्स घेतलं तर मार्क करायचा 3 पासून पॉईंट सी. त्याच्यानंतर परत सी पासून 3चं डिस्टन्स घेतलं, इकडं पुढं सी पासून 3चं डिस्टन्स, या पॉईंटला आपण नाव देतोय 3. पुढच्या स्टेपला आपण काय केलं 3 पासून डीचं डिस्टन्स, 3 पासून डीचं डिस्टन्स घेतलं, इथं पॉईंटला आपण मार्क केलं डी. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे डी पासून 1चं डिस्टन्स घ्यायचं. डी पासून 1चं डिस्टन्स घेतलं तर असणार डी पासून 1, इथं पॉईंट असणार आपला 1. आणि नंतर जो काय असला लास्टचा पॉईंट असणार आहे तो पॉईंट असणार आहे ए. 1 पासून इथं एचं डिस्टन्स, त्याला नाव दिलं आपण ए. हे सगळे आपण जे काही डिस्टन्स आहेत ए टू 1, 1 टू बी, बी टू 3, 3 टू सी, सी टू 3, 3 टू डी, डी टू 1, 1 टू ए, हे सगळे डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ कंपास आपण घेतले आणि या प्रोजेक्शन लाईनवर प्लॉट केले. त्याच्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे, हे जे काही सगळे पॉईंट आहेत हे प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला प्रोजेक्शन लाईन्स घ्यायच्या आहेत. आपण नेक्स्ट स्टेप करतोय, ईच पॉईंटमधून आपण प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करतोय. प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करत असताना बघा आपण सेट स्क्वेअरच्या हेल्पनं हे सगळे आपण प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करू शकतो विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअर, किंवा आपण ड्राफ्टर सुद्धा वापरू शकतो हे ड्रॉ करत असताना. इथं घेतला आपण पॉईंट 1, त्याचं आपण प्रोजेक्शन घेतो. ऑल लाईन्स शुड बी फेंट लाईन और वी कॅन से दॅट, त्याला आपण प्रोजेक्शन लाईन्स असं पण म्हणतो. 1 मधून आपण प्रोजेक्शन घेतलं, तसंच डी मधून सुद्धा आपण घेतोय प्रोजेक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे 3
3 मधून आपण प्रोजेक्शन घेतोय. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे सी. सी मधून प्रोजेक्शन. हे जे आपले प्रत्येक पॉईंट असणार आहेत, प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला काय करायला पाहिजे, प्रोजेक्शन्स लाईन घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण बी मधून घेतोय प्रोजेक्शन. त्याच्यानंतर आपला पॉईंट 1, पॉईंट 1 मधून प्रोजेक्शन घेतले आपण सगळे. आपण वर पण नाव देऊ शकतो 1 B 3, हा पॉईंट C, दिस पॉईंट विल बी 3, हा D, हा 1 आणि हा A. आपण सिंपल नेमिंग देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे, हा जो काय इथं स्क्वेअर होल आहे, त्या स्क्वेअर होलचे जे काही प्रोजेक्शन आहेत, हे 2चं प्रोजेक्शन आणि हे 4चं प्रोजेक्शन, हे आपण डेव्हलपमेंट करत असलेल्या त्या सरफेसमध्ये आपण याचे प्रोजेक्शन घेतले पाहिजे. त्याच्यासाठी बघा आपण काय करतोय, हा जो काय पॉईंट आहे 2, या 2 पॉईंट मधून आपण प्रोजेक्शन घेतोय. या 2 पॉईंट मधून प्रोजेक्शन. त्याच्यानंतर खालचा जो काही 4 पॉईंट आहे, या 4 पॉईंट मधून सुद्धा आपल्याला प्रोजेक्शन घ्यायचं आहे डेव्हलपमेंटमध्ये. आपण सगळे प्रोजेक्शन घेतले. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये फक्त पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. पॉईंट्स प्लॉट करत असताना कसं करायला पाहिजे, हा पॉईंट आपण घेतलेला आहे जो ए पॉईंट. ए पॉईंटवर इथं कोणती पण लाईन किंवा इथं कोणतं पण इंटरसेक्ट करणारा पार्ट नाही आहे. त्याच्यानंतर आपण घेतोय 1 पॉईंट. हा जो काय 1 पॉईंट आहे, तो 1 पॉईंट कुठं इंटरसेक्ट करतो, तर ही जी काय 1ची लाईन आहे इथं इंटरसेक्ट करतो. म्हणून इथं आपण पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं आपण 1, किंवा त्याला नाव आपण P1 असं देऊया, पॉईंट 1. त्याच्यानंतर पुढं असणार आहे बी. बी पॉईंटवर 2 आणि 4, 2 आणि 4 हे दोन्ही पॉईंट्स इंटरसेक्ट करतात. बी पॉईंटची जी काही प्रोजेक्शन लाईन आहे फ्रंट व्ह्यूमध्ये, त्याच्यावर 2 आणि 4 हे दोन्ही पॉईंट्स इंटरसेक्ट करतात. म्हणून काय केलं आपण, 2चं प्रोजेक्शन घेतलं याच्यावर, याला नाव देऊया आपण P2. आणि जे काही 4चं प्रोजेक्शन आहे, याला आपण नाव देऊया या पॉईंटला P4. त्याच्यानंतर आपली पुढची येणार आहे 3ची लाईन. बी नंतर पॉईंट येणार आपला 3. 3च्या लाईनवर हा पॉईंट इंटरसेक्ट करतो फ्रंट व्ह्यूमध्ये. मग काय केला, इकडून येणारा 3चा पॉईंट, इकडून येणारा 3चा पॉईंट, या पॉईंटला आपण जो काय नाव, याचं काय आपल्याला इंटरसेक्ट करणारा पॉईंट मिळतो, याला आपण नाव देऊया P3. त्याच्यानंतर आपल्याला परत पुढे जायचं आहे सी. 3 झाल्यानंतर सीचा पॉईंट, सीवर फ्रंट व्ह्यूमध्ये इंटरसेक्ट करणारा कोणताही पॉईंट नाही आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढचा पॉईंट 3. या 3वर इंटरसेक्ट करणारा परत पॉईंट आहे तो 3चा, याचं प्रोजेक्शन आपण पुढे घेतलेलं आहे. इकडून येणारा पॉईंट, दोन्ही जिथं कुठे इंटरसेक्ट करतात त्याला आपण नाव देऊया P3. 3 झाल्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आपला डी. आता डी पॉईंटवर परत 2 आणि 4 हे दोन्ही काय करतात, इंटरसेक्ट करतात इन फ्रंट व्ह्यू. 2 आणि 4 हे इंटरसेक्ट करतात, त्याचे आपण प्रोजेक्शन घेतलेले आहेत. त्यामुळे इकडून येणारा 2, इकडून येणारा डी, याला आपण नाव देऊया आपण P2. त्याच्यानंतर इकडून येणारा जो काही पॉईंट 4 आहे डीवर, त्याला आपण नाव देतो P4. त्याच्यानंतर पुढचा डी झाल्यानंतरचा पुढा आहे तो पॉईंट 1. हा जो काही पॉईंट 1 असणार आहे इथं आहे, याच्यावर इंटरसेक्ट करणारा पॉईंट फ्रंट व्ह्यूमध्ये 1 आहे. इकडून येणारी 1ची लाईन, इकडून येणारी 1ची लाईन, याला आपण नाव देऊया P1. नंतर आहे तो ए पॉईंट. ए पॉईंटवर फ्रंट व्ह्यूमध्ये इंटरसेक्ट करणारा कोणताही पॉईंट नाही आहे, मग तिथं काय आपल्याला लाईन येणार नाही आहे. आता जो काही आपला होल असणार आहे, स्क्वेअर होल, त्याला आर्क वगैरे कोणते नसतात, स्ट्रेट लाईन असतात. म्हणून काय करणार आहे आपण, P1, P2, P3, P4 हे जे काही पॉईंट्स आहेत हे आपण
स्ट्रेट लाईननं जोडणार आहे. P1, P2, P3, P4 हे जे काही पॉईंट्स आहेत आपण काय करणार आहे, स्ट्रेट लाईननं जोडणार आहे. जर इथं स्क्वेअर होलच्या ठिकाणी सर्क्युलर होल